तालुक्यात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. इतर प्राण्याचा वावर असताना 24 डिसेंबर रोजी जितापूर खेडकर नागोली शिवारात काही शेतकऱ्यांना वाघ दिसून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जामठी बुद्रुक मंडळात येणाऱ्या जितापूर खेडकर नागोली शिवारात मंगळवारी पहाटे 6 ते 7 वाजताच्या सुमारास जितापूर खेडकर शिवारातून वाघ नागोली शिवारात शिरला असल्याची माहिती नागठाणा ग्राम महसूल अधिकारी यांना काही शेतकऱ्यांनी दिली. त्याबाबत नागठाणा ग्राम महसूल अधिकारी यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. त्याची दखल घेत तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सहाय्यक वन संरक्षक वन विभाग अकोला व वन परिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर यांना एक पत्र देऊन नियमानुसार कारवाई करावी व तसे या कार्यालयास कळविण्यात केले आहे. परंतु कापूस वेचणीला आला असल्याने कदाचित हे अफवा असू शकते. गत वर्षी अशीच अफवा पसरवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. या भीतीमुळे कोणीही शेतकरी अथवा मजूर शेतात जाण्यात धजावत नाही. या संदर्भात वन विभागाशी संपर्क केला असता मंगळवारी त्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली, परंतु कुठे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. ग्रामस्थांशिवाय वाघ असल्याची कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसल्याचे मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. तर वन विभागाचे वर्तुळ अधिकारी अनिता बेलसरे यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारपासून वन विभागाची 15 लोकांच्या टीमने संबंधित शिवारात सर्च ऑपरेशन राबवले. वाघ असल्याच्या कुठल्याही पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. तत्सम काही दिसले नाही किंवा कुठल्याही प्राण्याची शिकार झाली नसल्याने त्या परिसरात वाघ किंवा बिबट हे निश्चित झाले. अशा वन्य प्राण्यांना वास करण्यासाठी घनदाट जंगलाची गरज असते. नागरिकांनी केलेल्या वर्णनावरून हा प्राणी तरस असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.